नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. प्लेन ब्लाऊज पीस याच्यावरती आपल्याला गोलगड्यावरती अगदी कमी वेळेत आणि खूप छान आणि एकदम सोपी अशी ब्लाऊजची डिझाईन तयार करून घ्यायची आहे. तर त्याच्यासाठी मैत्रिणींनो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. तर तुम्ही जो कोणत्या साईजचा ब्लाऊज शिलाई करत असणार त्या ब्लाऊजच्या मापानुसार शोल्डर, मुंढा, जी काही ब्लाऊजची उंची आहे ही मापं टाकून घ्यायची आहेत आणि अशा पद्धतीने अस्तर कट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शोल्डर किती घेतलेला आहे त्या मापानुसार शोल्डर पट्टी ब्लाऊजवरती किती आहे हे चेक करून मग जी गळ्याची काही रुंदी आहे ती ओपन करून घ्यायची आहे. तर बघू शकतात इथं मी 2 इंचावरती गळा ओपन करून घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर मग ह्या पद्धतीने मी गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे. तर गळ्याची खोली आहे 10 इंच. त्याच्यानंतर अशा पद्धतीने गोल गळा मी आखून घेत आहे. त्याच्यानंतर मग तो आपल्याला एकदम डार्क करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूला सुद्धा लगेचच उमटवून घ्यायचा आहे. डार्क करून मग ब्लाऊज पीसवरती आपल्याला बरोबर ठेवून घ्यायचा आहे. तर ब्लाऊज पीस आहे तो सुलट बाजूने आपल्याला ठेवून घ्यायचा आहे, कारण इथं आपल्याला पूर्ण गळ्याला आणि कमरपट्टीला शिलाई करून अस्तर पलटवून घ्यायचा असतो. त्याच्यासाठी मग सुलट बाजूनी आपल्याला अस्तर ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने अस्तर ठेवून घेतला. इथं तुम्ही पिना वगैरे लावून सुद्धा अस्तर पॅक करू शकतात किंवा मग हाताने हा बरोबर पकडायचा आहे, जेणेकरून अस्तर हा इकडे तिकडे होणार नाही. तर बघा दोघंही हातांनी मी चेक करत गळ्यावरती शिलाई करून घेत आहे. त्याच्यानंतर लगेचच कमरपट्टीवरती सुद्धा मी शिलाई करून घेत आहे. तर अशा पद्धतीने जर का आपण कमरपट्टीला सुद्धा शिलाई करून घेतली तर आपल्याला कमरपट्टी जोडायची सुद्धा गरज राहत नाही आणि कमीत कमी वेळेत आपला ब्लाऊज शिलाई करून पूर्ण होतो. नंतर मग गोलगळ्याचा जेवढा एक्स्ट्राचा कपडा आहे तर तुम्ही तो पूर्ण कट करून घेतला आणि गळ्याभोवती ह्या पद्धतीने छोटे छोटे कट मारून घ्यायचे. तर अस्तर पलटवायला खूप सोपं जातं किंवा तुम्ही इथं पेपर कॅनव्हाससुद्धा वापरू शकतात. ह्या पद्धतीने अस्तर पलटवून घेतला आणि त्याच्यानंतर पूर्ण गळ्याभोवती अस्तरच्या सर्व बाजूंनी आपल्याला हळूवारपणे शिलाई करून घ्यायची. अजिबात कुठे खेचायचं वगैरे नाही. त्याच्यानंतर मग मागच्या साईडला जे काही 2 टक्स असतात, टक्स देऊन एक्स्ट्राचा अस्तरच्या बाजूचा एक्स्ट्राचा पूर्ण कपडा कट करून आणि हा पार्ट आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. अस्तर हा बरोबर मी आतमध्ये घोळ वगैरे होणार नाही याच्यासाठी मग काळजीपूर्वक एका हाताने आपल्याला बरोबर अस्तर हा चेक करून घ्यायचा. तर बघू शकतात फायनली मी हा पार्ट रेडी करून घेतला आणि दोघंही टक्स देऊन घेतले. त्याच्यानंतर मग आपल्याला इथं कपड्यापासून फ्लावर्स तयार करून आणि छान अशी डिझाईन तयार करून घ्यायची. तर बघू शकता ह्या पद्धतीने 3 इंच रुंदीचा कपडा कट करून घेतला. तर लांबी ही तुम्ही कमी जास्त करू शकतात. त्याच्यानंतर मग 1 इंचावरती ह्या पद्धतीने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आणि किती फ्लावर्स तयार करायचे आहेत तर ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकतात. या पद्धतीने शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर मग आपल्याला हे आपण ज्या पद्धतीने दोरी पलटवतो त्या पद्धतीने पलटवून आणि ही पट्टी रेडी करून घ्यायची. तर तुम्ही प्रेस वगैरे सुद्धा करू शकतात. या पद्धतीने 2 पट्ट्या तयार करून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आपल्याला साधारणतः लांबी 7 किंवा 8 इंच इतकी घ्यायची आहे आणि ह्या पद्धतीने मी 3 पट्ट्या कट करून आणि तिघंही फ्लावर्स तयार करण्यासाठी 3 वेगवेगळ्या रेडी करून घेतल्या. कपडा कमी असल्यामुळे मग जॉईंट देऊन घेतला. त्याच्यानंतर ह्या पद्धतीने मी सर्वात आधी एका कोण्याला शिलाई करून घेत आहे. दोघंही पार्ट पकडून आणि शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर मग सुई धाग्याच्या सहाय्याने इथं आपल्याला आपण ज्या पद्धतीने टाके देत असतो ना, सेम त्याच पद्धतीने अशा पद्धतीने पाव इंचावरती पूर्ण सुई धाग्याने गोल पूर्ण राऊंड तयार करून घ्यायचा आहे. या पद्धतीने तयार करून आणि थोडं नॉर्मल खेचून घेतलं आणि त्याच्यानंतर मग आतमध्ये आपण कपड्यापासून बटन वगैरे तयार करून घ्यायचं. तर मी इथं पोटली बटन तयार करून घेतलेलं आहे आणि ते खालच्या बाजूकडून किंवा वरून आतमध्ये सेट करून घ्यायचं आणि धागा पूर्ण पॅक खेचून घ्यायचा. आतमध्ये पोटली बटन पॅक केलं आणि धागा पूर्ण खेचून घेतला. पुन्हा मग पोटली बटन हे निघू नये याच्यासाठी मग ते मी पॅक करून घेतलं.
त्याच्यानंतर मग जो काही गोल गळा आहे, गळ्याचा एका साईडचा जो काही कोना आहे तिथं हे आपल्याला बरोबर बटन सेट करून घ्यायचं. तर हे फ्लावर्स मी बरोबर एका साईडला सेट करून आणि पुन्हा मग सुई धाग्याने तिथं मी पॅक करून घेतलं. तर पोटली बटनसुद्धा निघायला नको किंवा मग जे काही फ्लावर्सची डिझाईन आहे ती सुद्धा सर्व बाजूंनी आपल्याला बरोबर टाके देऊन घ्यायचे. ह्याच पद्धतीने मी 2 फ्लावर पुन्हा मग रेडी करून घेतले. तर बघू शकतात अशा पद्धतीने मध्ये दुसरे काही 2 फ्लावर्स आहेत ते सुद्धा मी लगेचच रेडी करून घेतले आणि ते सुद्धा इथं आपल्याला जोडून घ्यायचे आहे. तर अगदी कमी वेळेत आणि खूप छान सोप्या पद्धतीने आपण ही डिझाईन तयार करू शकतो. तर बघा तिसरं फ्लावर सुद्धा मी तर रेडी करून घेत आहे. सुधाग्याच्या सहाय्याने पॅक करून घेतलं आणि मग पुन्हा मग जी काही आपण 2 फ्लावर जोडलेले आहेत त्याच्या बाजूला आपण हे जोडून घ्यायचे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पूर्ण गळ्याला सुद्धा अशा पद्धतीने फ्लावर्स लावू शकतात. तर बघा अशा पद्धतीने 3 फ्लावर्स मी लावून घेतले. जर का तुमच्याकडे कपडा जास्त असेल तर पूर्ण गळ्याला सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही डिझाईन तयार करू शकतात. या पद्धतीने रेडी करून घेतलं. त्याच्यानंतर जी काही ब्लाऊजला लेस होती तर ती सुद्धा मी इथं लावून घेत आहे. तर दोघंही बाजूंना सर्वात आधी शिलाई करून घेतली आणि त्याच्यानंतर मग आता लेससुद्धा कमी असल्यामुळे फिटिंगची बाजू सोडून आणि आतील जो काही भाग आहे त्याच्यावरती मी लावून घेत आहे. अशा पद्धतीने लावून घेतली. त्याच्यानंतर मग इथं आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तर ॲक्च्युली ही लेस आपल्याला फ्लावर जोडण्याआधी लावायला पाहिजे होती, पण बरं ठीक आहे तरीसुद्धा आता आठवण पडली. तर मग जे काही फ्लावर्स आहेत तिथं मी कट करून आणि ती आतमध्ये पॅक केली आणि जेवढा काही गळा ओपन आहे ना तिथं मी ही लेस लावून घेतली. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडी जाड बारीक अशा पद्धतीने लेस लावू शकतात. तर ही गळ्याला आधीच लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तिच्यावरती डबल शिलाई करून घेतली आणि फायनली मग आपली ब्लाऊज डिझाईन इथं रेडी झालेली आहे. तर मैत्रिणींनो, प्लेन ब्लाऊज जरी असला तर त्याच्यावरती आपण असं फ्लावर्स वगैरे लेस वगैरे लावून आणि कमीत कमी वेळेत गोल गळ्याला खूप छान सोपी अशी डिझाईन तयार करू शकतो. तर फायनली आपले पूर्ण डिझाईन इथं रेडी झालेले आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करून जवळच असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजेच माझ्या अशा येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला येत राहील. आणि ही ब्लाऊजची डिझाईन तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून मला नक्की कळवा.